हे आणि बघताय सगळ्यांकडे पिशव्या आणि आता त्यांनी काहीतरी नवीन पण केलं. हाय गे चला उतरा 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 रुकू रुकू. सो इथे ही 3 गरम पाण्याची कुंड आहेत. ही आपली सूर्या नदी आणि रस्ता पण इतका सुंदर आहे. काय जोन मग एक जून एक जोन आहे आणि मागे गजरा पण. हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि बघताय सगळ्यांकडे पिशव्या. गेस करा बरं आम्ही कुठे चाललो. आम्ही चाललो कोकनेरला. गरम पाण्याची कुंड आहेत तो सगळ्याच निघायला. तो मस्त गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करायला. फार दिवसापासून जायचं होतं आणि आता त्यांनी काहीतरी नवीन पण केलं की जिथे तुम्ही व्यवस्थित आंघोळ वगैरे करू शकता. असं आम्ही सगळेच निघालत पिशव्या घेऊन आणि इवन बादली आणि मग वगैरे पण घेऊन. सो चला मस्त जाऊया. हाय गे लगेच डोकं कसं दुखायला लागलं तुझं. चलो ये अरे हा बाबांचाच बर्थडे आहे 1 जून. हा हॅपी बर्थडे कर बाबांना. हॅपी बर्थडे सांग. सांगत होती गाडी घ्या ना नाश्ता. असं माईला नाश्त्याचं पडलं. तिकडेच नाश्ता करायचा मस्त. तो डायरेक्ट नाक्यावर चला. थांब 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 पर्स थांब. मी उतर. हा ती बघ तुझी चप्पल. चप्पल घाल. काय मस्त वाटते. काय काय काढलीस. चला पिशव्या घ्या सगळ्यांनी. कधी आणले आधी नाही आणलं. हे घे इथे. हा हे तुझी. ही नऊची माईची. आधी लाव है. अगं निघायचं कसं. कसं निघायचं मग कसं. बघू पाणी बघू पाणी. ओ मस्त पोहिऱ्या. हो वा. ए तुझी बॅग ठेव इथे ना. हे बघ झरे पण दिसत आहेत इथे. बुडबुडे येत आहेत. माई लागले. माई हळू. मळी असेल तर. गरम आहे ना. नीट इकडे मागे राहा मागे राहा. सो इथे ही 3 गरम पाण्याची कुंड आहेत. 1 2 आणि 3. सध्या मळी झालेली आहे पण आम्ही लास्ट टाइम आठवत असेल आपण यात्रा होती इथे कोकनेरची आणि तेव्हा मी एक व्लॉग टाकलेला. तेव्हा पण आपण आलेलो पण ते पूर्ण असं म्हणजे कुंड पाण्यातच होती. नदीच्या पाण्यातच होती. पण आता हे थोडं त्यांनी व्यवस्थित केलंय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर थोडं डेव्हलप केलेलं आहे इथे. सो हे छान वाटतं. ऍटलीस्ट आता पायऱ्या वगैरे व्यवस्थित. हो उडी नाही मारत तो. हा हा आणि खूप सुंदर वाटतंय. ही आपली सूर्या नदी. अरे हा तिकडे गेल्यात त्या कमळाची फुलं बघायला. खारट कसं काय. नाही ओम नमः शिवाय.
पप्पांनी डायरेक्ट पोयऱ्या बादलीचाच केलाय. मस्त पाणी पण खरंच भारी. आता एक एक दिवस साफ केली ना मळी तर मस्तच आहे. आणि मस्त आंघोळी झालेल्या आहेत. मी तर फक्त थोडा वेळ पाण्यात बसलेली. शेगट पण खूप सुंदर केले त्याने ॲक्च्युली. कंपाऊंड वगैरे आहे तिथे, पेवर्स टाकलेले आहेत व्यवस्थित. आणि बादली आम्ही ह्यासाठी घेऊन गेलेलो की साईडला पाणी घेऊन आणि आपण आंघोळ करू शकतो. शुभमनी, पप्पांनी, ती नव्या, माई सगळ्यांनी आंघोळ केली मस्त. आणि इतकं गरम पाणी आहे, म्हणजे खूप गरम पाणी आहे. सध्या थोडी मळी झाली पण एकदा स्वच्छ झाल्यानंतर खूपच सुंदर. आणि इतकं शांत पण वाटते इथे, कारण की आजूबाजूला एवढी घरं नाही आहेत तिथे. ॲक्च्युली हा बाहेरचा एरिया आहे आणि तिकडे मागे मंदिर आहे, तिथेच आपण आता चालत चालत चाललं. आणि रस्ता पण इतका सुंदर आहे. आणि मी खांद्यावर टॉवेल घेऊन, बट ठीक आहे जाऊ दे, आता घरी जाऊन आंघोळ करायची, कारण की मी नाही केली. केस वगैरे धुवायचेत, मध्ये इथे नको. पण खूप गरम पाणी होतं, खूप सुंदर वाटलं. तुला कसं वाटलं? भारी वाटलं ना. शुभमने तर फुल म्हणजे एवढी भारी आंघोळ केली, एक टोन गोरा पण झाला. आणि आज रविवारच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी केली तयारी आणि सगळे उठले आणि आलो. बरं झालं, झोपून घरी राहिलो असतो तर काय, असं थोडं बाहेर आलं की असं छान वाटतं. वा. आणि आजचा दिवस पण खूप स्पेशल आहे, 1 जून. त्याच्यामुळे भरपूर जणांचा बर्थडे असेल, तुम्ही बघताय. त्यांच्यापैकी पण खूप जणांचा बर्थडे असेल, तर सगळ्यांना हॅपी बर्थडे. आपल्या घरी पप्पांचा बर्थडे आहे, संदेश काकांचा बर्थडे आहे, त्याच्यानंतर अजून दुसरे काका आहेत त्यांचा बर्थडे, आत्याचा बर्थडे आहे. खूप बर्थडे आहेत आज. आणि आज मम्मी पप्पा पण भेटणार आहेत, कारण की मी जाणार आहे बाहेर. सो आज संडे एकदम असा पॅक आहे. तुला याची स्टोरी माहिती आहे का नाही? कसली? 1 जूनच्या बर्थडेची. नाही. शाळेत गेले, मास्तराने विचारलं, हां तुमचा काय त्याला बोलतात मराठीत? जन्मदिवस. हा, तुमची जन्मदिनांक सांगा. हां. मग पोराय सांगला काय जून? मग घे तुझा 1 जून. म्हणून त्यांचा बर्थडे 1 जून. 1 जून. वाव, नाईस स्टोरी बाय द वे. नाही असं काय ते. हां. मग पहिले कशी 1 जूनला शाळा चालू व्हायची ना, म्हणून मास्तर विचारायचे, तुझं काय रे पोरा, काय रे तुझा वाढदिवस केव्हा असतो? काय जून? मग 1 जून. 1 जून. छान स्टोरी आहे. तसं आहे ते. पण शुभम, तू रिअली खूप गोरासारखं दिसतोस.
पप्पांची बर्थडे पार्टी. मंदिराच्या अंगणात आहे. हो ना. आवारात कशी जमते मला ना कसं तरीच झालंय. अगं ती तशीच करत होती. शुभम चाललंय अधिवेशनाला. समाजाचं अधिवेशन आहे. पूर्व विभाग सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ त्यांचं अधिवेशन आहे. तिथेच चाललंय आणि तो मला अर्धा रस्ता सोडेल आणि तिथून मी पप्पा मम्मींसोबत जाणार आहे. मस्त एका दादाच्या बेबीला बघायला. त्याचा आज बारसा आहे. सो आम्ही सगळे तिकडे जाणार आहोत. आणि माई पप्पा चाललात. एका काकूचा बर्थडे आहे. 50वा वाढदिवस आहे त्यांचा. सो ते दोघं तिकडे जाणार आहेत. तो घरी फक्त आधी एकटीच आहे. आणि हेच आम्ही आता जस्ट निघालो आणि मी खूप दिवसांनंतर ही साडी घातले. ही मला मम्मीने ठाण्यावरून एक साडलेली ती वाली आहे. आणि माईने गजरा बनवला. आता परत मोगरा इतका फुलायला लागलाय ना. कालच माईने काढला. काल ना आज सकाळी काढला ऍक्च्युली माईने का. आणि मस्त गजरे बनवले. एक माईला एक मला. आणि की सदा पण निघूया आणि बघू काय काय आज संध्याकाळी बर्थडेचा पण प्लॅन कसा करायचा काय बघायला जाऊ. केक वगैरे हॅलो. आणि आम्ही निघालेलो आहोत आणि बघितलं यांना आईस्क्रीम आहे. डायबेटीज वाल्या आणि पेढा पाहिजे आईस्क्रीम पाहिजे. आता आईस्क्रीम घेतले. बाबू सर बाबूची गाडी आणि बाबूची चप्पलच गाडीत अडकलेली. मी तर 2 का 3 भाज्या खाल्ल्या. नाही खाली अजून. फ्रीज मध्ये पण मला वाटतं माईने कापून ठेवलेली आहे शेवळीची भाजी. त्या दिवशी पण केलेली. त्याच्या आधी पण मी एकदा खाल्ले. बरं झाले 2 तर झाल्यात नक्कीच. गेलो तर कुठे चालले. सरप्राईज काय. आणि इथे 60 दिवे पेटलेले आहेत. आणि पप्पा थोड्याच वेळात येतील. गोटा काका आणि पप्पा दोघांचं पण बर्थडे. एकसष्ट वेळा ओळायची. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. हे फोटो किती. आजचा दिवस खूप सुंदरच होता. सकाळी मस्त गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ, त्यानंतर देवाचं दर्शन, वडापावची पार्टी, अधिवेशनात हर्षूदादांचा झालेला सत्कार, छोटू बेबीच्या बारशाच्या निमित्ताने सर्वांची झालेली भेट आणि त्यानंतर दिवसाचा गोड म्हणजे
पप्पा आणि काकांचं सुंदर असं बर्थडे सेलिब्रेशन. होप तुम्हाला पण हा व्हिडिओ तितकाच आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय.